हॅलो फ्रेंड्स, मी लता LTV किचनमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे। आज मी तुमच्यासाठी घेऊन येत आहे कारली। तर आपण बनवणार आहोत अशा प्रकारची कारली। तर बघू शकता आपण अशा प्रकारे आपण कारली बनवणार आहोत। तर चला तर सुरुवात करूया। हॅलो फ्रेंड्स, मी लता LTV किचनमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे। मी आज तुमच्यासाठी घेऊन आले आहे कारली। तर आपण भरवा कारली बनवत आहोत। तर बघू शकता अशा प्रकारची मी कारली घेतलेली आहे। गावठी कारली घेतलेली आहे। मी यांना मिठाच्या पाण्यात भिजवून ठेवले। 1 तास मिठाच्या पाण्यात भिजवून ठेवले की याच्यामध्ये काही धूळ माती असेल तर ती निघून जाईल। अशा प्रकारे मी स्वच्छ करून घेतलेली आहे। तर आता आपण मसाले बघूयात। मी अर्धी वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत, अर्धी वाटी खोबरे घेतलेले आहे, पाव वाटी मी तीळ घेतलेले आहे। हे सर्व रोस्ट केलेले आहे। आणि 1 चमचा मोठा चमचा धणे घेतलेले आहे, 1 छोटा चमचा जिरे घेतलेले आहे, 1 चमचा सोप घेतलेली आहे आणि अर्धा चमचा मी ओवा घेतलेला आहे। तर चला तर आता आपण मिक्सरच्या जारला लावून याची जाडसर भरड करून घेऊया। याची जाडसर भरड करून घेऊया। शेंगदाणे वगैरे सर्व घेऊन आपण पहिल्यांदा मी याची हलकीशी भरड करून घेते। बघा तर फ्रेंड्स, अशा प्रकारे मी हलकीशी भरड करून घेतलेली आहे। अशा प्रकारे आता यामध्ये हे सर्व खोबरे, शेंगदाणे आणि तीळ हे घालून याची भरड करून घेऊया। बघू शकता आपण मी अशा प्रकारे भरड करून घेतलेली आहे। आता यातच आपण मी कसुरी मेथी 1 चमचा रोस्ट करून घेतलेली आहे। बघू शकता आपण अशा प्रकारे रोस्ट केलेली आहे। ती यामध्ये घालून याची 1 मिनिटभर मिक्सरच्या जारला लावून घेऊया। बघा तर फ्रेंड्स, अशा प्रकारे मी भरड करून घेतलेली आहे। याला एका ताटात काढून घेऊया। बघा तर फ्रेंड्स, आपली भरड काढून झालेली आहे। मी 8 ते 10 पाकळ्या लसूण घेतलेला आहे, 1 इंच आले घेतले आहे। आता हे मिक्सरच्या जारला लावून घेऊया। आले हलकेसे कापून घेऊया। बघा तर फ्रेंड्स, आता यामध्ये मुठभर कोथिंबीर घालत आहे। लसूण, आले आणि मुठभर कोथिंबीर याची आपण जाडसर भरड करून घेऊया। बघा तर फ्रेंड्स, अशा प्रकारे आपण जाडसर भरड करून घेतलेली आहे। आता हे सर्व यामध्ये घालून घेऊया। मिक्स करूया। आता यातच आपल्याला घालायचे आहे लाल तिखट, 1 चमचा लाल तिखट घेतलेली आहे, पाव चमचा हळद पावडर घेतलेली आहे। आता हे सर्व मिक्स करून घेऊया। यातच चवीनुसार मीठ घालणार आहोत। हे सर्व मिक्स करून घेऊया। यातच घालणार आहोत पाव चमचा हिंग, आता यामध्ये घालणार आहोत अर्धा लिंबाचा रस। तुम्ही आमसूल पावडर किंवा चाट मसालाही घालू शकता, चिंचेचा कोळही घालू शकता, लिंबूही घालू शकता, पण मी लिंबूच घातलेला आहे। अशा प्रकारे मी अर्धा लिंबाचा रस घातलेला आहे। आता हे बाजूला ठेवूया आणि कारले बघूयात। हे मिठामध्ये चांगले स्वच्छ केलेले आहे। मीठ लावून पाण्यामध्ये 1 तास मी भिजत ठेवलेले होते। आता याला आपण मागचा पुढचा भाग काढून टाकूया आणि मध्ये
चीर घालूया. बघू शकता आपण अशा प्रकारे यातील बिया खूप जाड आहेत, तर यांना काढून घेऊया. बघू शकता आपण अशा प्रकारे सर्व बिया मी काढून टाकलेल्या आहेत. अशाच प्रकारे मी सर्व कारली कापून घेते. बघा तर फ्रेंड्स, अशा प्रकारे मी सर्व कारल्याच्या बिया काढून पुन्हा मी धुतलेले आहे, कारण कुठे किडा वगैरे आतमध्ये असेल तर तोही निघून जाईल याकरता मी सगळे कारले पुन्हा आतून बाहेरून धुवून घेतलेले आहे. आता हे आपण वाटणाकडे जाऊया. हे वाटण आपण जे तयार केलेले आहे ते एका बाउलमध्ये काढून घेते. अशा प्रकारे काढून घेतलेले आहे. आता हे आपण हाताने चांगले मिक्स करून घेऊया. अशा प्रकारे चांगले एकजीव करून घेतलेले आहे. बघू शकता आपण अशा प्रकारे मी एकजीव करून घेतलेले आहे. आता हे सर्व आपण कारल्यांमध्ये भरून घेणार आहोत. बघू शकता आपण अशा प्रकारे मी कारले भरून घेते. चांगला मसाला भरला म्हणजे ते खूप चविष्ट होतात. बघू शकता आपण अशा प्रकारे मी सर्व कारल्यांमध्ये मसाला भरून घेते. बघा तर फ्रेंड्स, अशा प्रकारे मी सर्व मसाला कारल्यांमध्ये भरून घेतलेला आहे. आता आपल्याला हे 1 तासासाठी फ्रीजमध्ये ठेवा किंवा फ्रीजच्या बाहेर ठेवले तरी झाकून याला 1 तासासाठी चांगला मसाला मुरेल, चांगला एक्झॉस्ट होईल. मग आपण याला तळूयात. बघा तर फ्रेंड्स, आपले कारले छानपैकी मुरलेले आहेत. छानसा सुगंधही येत आहे. अजून तर शिजल्यावर छान येईल अशा प्रकारचे आपले कारले मुरलेले आहेत. तर चला तर आता आपण तळण्यासाठी घेत आहोत. मी कढाई गॅसवर ठेवलेली आहे, त्यामध्ये तेल घालायचे आहे. अशा प्रकारे मी 2 मोठे चमचे तेल घातलेले आहे. तेल चांगले तापून देऊया. तेल चांगले कडकडू लागलेले आहे. आता आपल्याला याप्रमाणे कारली घालून घ्यायची आहे. तर बघू शकता आपण अशा प्रकारे मी सर्व कारले यामध्ये घालून घेते. आता याला मंद आचेवर आपण तळून देऊयात. 5 ते 5 मिनिटांनी आपण याला खोलून बघू. बघा तर फ्रेंड्स, आपले 5 मिनिटे झालेली आहे. आपली एक बाजू शेकत आली असेल तर आपण याला थोडीशी क्रॉस करून घेऊया, म्हणजे दुसरी बाजू शेकल्या जाईल. असे करत करत आपण ही सर्व कारली थोड्या 5-5 मिनिटावर तळून घेणार आहोत, उलटवून पालटवून अशा प्रकारे. तर बघू शकता आपण मी अशा प्रकारे ठेवलेले आहे. आता पुन्हा 5 मिनिटांनी असेच करत मी सर्व कारली तळून घेते. तर बघा तर फ्रेंड्स, अशा प्रकारे आपली कारली शिजलेली आहे. बघू शकता आपण खूप सुंदरशी शिजलेली आहे. अशा प्रकारे मी कारले झालेली आहे. तर आता आपण याला काढून घेऊया. गॅसचा फ्लेम बंद करूया. अशा प्रकारे कारली बनवल्यावर याची चव वेगळीच लागते, खमंग लागते आणि खूप रुचकरही लागते. तर तुम्ही जे आपण काही लोक उकडतात आणि मग त्याचं असे भरवा कारली बनवतात, पण त्याची चव वेगळीच लागते. ते मी हे फक्त तेलातच शिजवून घेतलेले आहे. बघू शकता आपण अशा प्रकारे मी छानसे कारले तेलामध्ये
उलटवत पालटवत तळून घेतलेले आहे. अशा प्रकारचे मी कारले बनवलेले आहेत. तर बघू शकता आपण खूप छानसे कारले बनलेले आहे. जवळून दाखवते. बघू शकता आपण अशा प्रकारची ही भरवा कारली बनवलेली आहे. तुम्हाला माझी रेसिपी थोडी जरी आवडली असेल तर माझ्या चॅनलचे नाव आहे LTV किचन. तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि छानशी कमेंट लिहा की माझा उत्साह आणखीन वाढेल आणि मी छानशा रेसिपीज तुमच्यासाठी घेऊन येईल. तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, छानशी कमेंट लिहा. थँक्यू.